आज मी सकाळ सकाळ मस्त अशी टिफिनसाठी चमचमीत झणझणीत अशी मसाला भेंडी बनवलेली आहे, जी खायला खूप चवदार आणि टेस्टी बनते आणि खूप छान असा याचा स्वादसुद्धा आहे. तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास तर लाईक करा. तर चला बघूया याला लागणारं साहित्य बनवायची कृती. ते इकडे मी एका कढाईमध्ये थोडंसं तेल तापत ठेवते. तर तेल तापत ठेवले, थोडंसं टाकले अर्धा चमचा. आता त्याच्यामध्ये आपण ही भेंडी बघा, मी मीडियम आकाराची कट करून घेतली आहे. अगदी बारीक करायची नाही, कारण आपण ह्याला मसाला भेंडी बनवायची. नॉर्मल भेंडी जी असते ना, त्याला आपण छोटे छोटे स्लाईस करू शकतो, पण ह्याचे ना असे मीडियम आकाराची साईज करायची. म्हणजे एका भेंडीचे ना 2 तुकडे करायचे अशी मीडियम आकाराची. आणि याला ना थोडंसं गरम तेलामध्ये थोडंसं याला असं भाजून घ्यायचं. आता गरम तेलामध्ये भाजल्यामुळं काय होतं, भेंडीमधला जो लाळूसपणा असतो, चिकटपणा असतो ना, तो सगळा नाहीसा होऊन जातो आणि भेंडी अशी सुटसुटीत आणि मोकळी फट अशी होती. म्हणजे त्याच्यामध्ये चिकटपणा राहत नाही, कारण की चिकट असं झाली ना भेंडी, मग ती खाण्यात काही एवढी मस्त वाटत नाही. कसं लाळूस लाळूस लागते खाता वेळेस, पण चिपचिपी वाटते. त्यामुळे ना अशी थोडीशी नॉर्मल बनवायच्या आधी ना भेंडी कधी पण कोणती पण भेंडी कसा पण प्रकारे बनवा, पण सुरुवातीला त्याला असं थोडंसं गरम वाफेवर थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं. ते बघा मी मस्त भाजून काढले 1 मिनटं आणि आता मी काढून घेते. तुम्ही बघू शकता मस्त भाजलेले आहे. सगळ्या याचा लाळूसपणा, चिकटपणा सगळा निघून गेलेला आहे. आणि अशाच साईजमध्ये आपल्याला मसाला भेंडी बनवायची, म्हणून ह्या साईजमध्ये भेंडी कट करायची. थोडे मोठे आकार ठेवायचे आहेत नॉर्मल भेंडीपेक्षा. हे बघा हे असे कट करायचे. आता आपण हा गरम पॅन आहे आपला, ह्याच्यामध्ये आपण थोडं तेल टाकायचं, कारण आपल्याला आता बनवायची मसाला भेंडीची भाजी. तर थोडंसं तेल टाकले मी, कारण आपण सुरुवातीला भेंडी जी भाजली ती तेलामध्येच भाजली थोड्याशा, म्हणून जास्त काय तेल वापरायचं नाही इथं. आता तेल थोडंसं तापलं की याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची. हवं तर तुम्ही चांगली टेस्ट येण्यासाठी अजूनही जास्त याच्यामध्ये थोडीशी जिरे, लसूण अद्रकची पेस्ट टाकू शकता. नाही टाकली तरी काही हरकत नाही, त्याच्या विनासुद्धा ही भाजी खूप चांगली लागते. आता इथे मी मस्त असा मोठा बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे. हे बघा, आणि व्यवस्थित असं थोडंसं गरम तेलामध्ये परतून घ्यायचे, जोपर्यंत आपला कांदा जो आहे ना तो चांगला असा मस्त याचा कच्चापणा निघून जात नाही तोपर्यंत त्याला फ्राय करायचं. ही मसाला भेंडीची भाजी आहे ना इतकी छान लागते, म्हणजे याची टेस्ट आहे ना जशी आपण नॉर्मल भेंडीची भाजी बनवतो ना त्यापेक्षा ना खूप चांगली लागते. म्हणजे खाता वेळेस ना एक मस्त त्याचा फ्लेवर लागतो. तर ते थोडंसं परतून झालं. याच्यामध्ये आता एक मोठा चिरलेला टमाटा टाकायचा आहे. टमाट्याचा साईजसुद्धा मोठेच ठेवा, म्हणजे बारीक कट करू नका, कारण ही मसाला भेंडी आहे. आपल्याला कांदा टमाटरसुद्धा भेंडीसोबत खायची एक वेगळी मजा असते. हे बघा आता याला थोडं परतून घेते तेलामध्ये टमाट्यालासुद्धा, जोपर्यंत याला थोडासा त्याचा कच्चापणा जात नाही तोपर्यंत फ्राय करायचं आहे मंद आचेवर, जास्त फास्ट करायचं नाही. इकडे बघू शकता आपण तेलाचं प्रमाण खूप कमी वापरलेलं आहे. आणि ना अशा प्रकारे भेंडी तुम्ही नक्की बनवा, खूप आवडीने खातात तुम्ही. आता बघा मस्त टमाट्याची साईज बघा असे कट करायचे, मोठे साईज थोडेसे, इतके पण मोठे नाही ठेवायचे. आता याच्यामध्ये आपण टाकायचे आहेत मसाले आपले. आता मसाला भेंडी असल्यामुळे आपल्याला इथे डेली मसाले टाकायचे आहेत. इथं मी मस्त 2-2.5 चमचे, 2च चमचेच्या अंदाजाने मसाला टाकला, कारण चटपटीत आणि असं झणझणीत स्वाद आला पाहिजे खाता वेळेस. त्याच्यामध्ये 2 चमचे लाल मसाला टाकला, 1 चमचे हळद टाकली. जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर कमी तिखट वापरा इकडे. आता मी इथे हळद टाकली. आता धना पावडर टाकून घेते. हे सगळ्या मसाल्याने ना खूप छान फ्लेवर येतो बघा भेंडीच्या भाजीमध्ये. आता धना पावडर टाकल्या याच्यामध्ये. आता मी टाकून घेते गरम मसाला पावडर अर्धा 1 चमचा. हे बघा हा स्पायसी खडा मसाल्याचा पावडर आहे. याने ना कुठलीही भाजी बनवा खूप टेस्टी बनते, कोणतेही मसाले न वापरता. हा गरम मसाला टाकायचा, म्हणजे खूप छान फ्लेवर येतो भाजीला. आणि सकाळच्या घाईमध्ये सुद्धा मी टिफिनमध्ये ही भाजी बनवलेली आहे आज, तुम्हीसुद्धा नक्की बनवा. आता मी याच्यामध्ये थोडा मसाला परतून झाला, जास्त परतून नाही द्यायचा. याच्यामध्ये ना बटाटे, 1 मोठं बटाटा मोठं होतं त्याचे असे स्लाईस कट करून घेतले पातळ, उभे साईज जशी आपण भेंड्या कट केल्यात ना तसंच कट करून घ्यायचे. पातळ स्लाईस करायचे, जाड नाही करायची. आणि थोडंसं 2-3 थेंब अजून तेल टाकले, कारण याच्यामध्ये बटाटे टाकलेत, त्यामुळे थोडंसं बटाट्याला नरम सॉफ्ट करायचं आहे आपल्याला. कारण कसं असतं, आता सुरुवातीला आपण बटाट्याला याच्यामध्ये काय टाकलं, कारण हे जो मसाला आहे ना हा याच्यामध्ये पूर्णपणे कोटिंग होऊन जातो आणि खाता वेळेस ना चांगला फ्लेवर येतो. म्हणजे बटाट्याचा एक वेगळा स्वाद लागणार नाही, एकजीव होऊन जाते सगळे मसाले. हे बघा असं सर्व मसाले आता याच्यामध्ये मी मिक्स करून घेतले. बटाट्यामध्ये आपण मीठ वापरलेलं नाही आहे, कारण मीठ आपल्याला नंतर टाकायचे. आता काय करायचं, झाकण ठेवायचं याच्यावर मंद आचेवर
ह्याला 1-2 मिनटं मंद आचेवर असं वाफेवर असं शेकून काढायचं, म्हणजे परतून काढायचे. थोड्याशा तेलामध्ये जे आपण मसाला कांदा टमाटे जे परतवले ना त्याच्यामध्येच आपल्याला हे बटाटे थोडेसे नरम सॉफ्ट करून घ्यायचे, जेणेकरून काय होईल, आता भेंडी आपली खूप नरम सॉफ्ट असते, 1च मिनटात होणारी भाजी असते भेंडीची. त्यामुळं ना बटाट्याचा आपण वापर केला त्यामुळं बटाट्याला थोडंसं नरम सॉफ्ट अगोदर करून घ्यायचे. नाही तर काय होईल, नंतरून जर बटाटे टाकले तर कच्चे राहून जातील, म्हणजे ते लवकर शिजणार नाहीत आणि भेंडी मात्र गाळ होऊन जाईल. त्यामुळं अगोदरच हे बटाटे थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घ्या. फ्राय म्हणजे असं शेक घेऊन घ्या आणि झाले थोडेसे नरम सॉफ्ट पडले की मग आपली ही भाजलेली भेंडी याच्यामध्ये टाकून घ्यायची. आता आपले बटाटे थोडेसे नरम सॉफ्ट पडलेले आहेत, त्यामुळे काही वेळ लागणार नाही आणि भेंडीसोबत हे मस्त जीव होऊन जाऊन मग चांगल्यापैकी हे नरम सॉफ्ट अजूनही होतील. आता चवीनुसार मी इथे मीठ टाकून घेतले, कारण मीठ मी वापरलेलं नव्हतं. आता मीठ टाकून घेतलं आहे आणि सर्व आता हे बटाटे मसाले गरम मसाले जे पण आपण वापरले ते सगळं याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. ऑलरेडी बटाट्याला चांगली कोटिंग भेटली मसाल्याची, त्यामुळं बटाट्याचं काही टेन्शन नाही आहे. फक्त आता भेंडीला मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता की ती चटपटीत आणि छान अशी भेंडी तयार झालेली आहे. आणि शेंगदाणे लसूणचं जर ह्याच्यामध्ये तुम्ही कूट टाकताना तर मग त्याची टेस्ट इतकी भारी लागेल ना. पण ही आपली सिंपल मसाला भेंडी आहे, पण खायला इतकी भारी लागते ना. आता सर्व मिक्स करून घेतलं आहे, ह्याच्यावर ठेवते मी आता झाकण आणि अगदी स्लो गॅसवर मी 1-2 मिनटं वाफेवर ठेवते. बघा अशा वाफेवर ठेवायचं. वाफेवरच आपली भेंडी जी आहे ना ती तयार होते नेहमीच. आणि त्याच्यामध्ये आता बटाटे टाकलेत आणि बटाटे अगोदर आपण नरम केलेले आहेत थोडेसे, म्हणून आता काही वेळ लागणार नाही. असं 2-3 मिनटं ह्याला असं फ्राय करत राहायचं. माझ्या तोंडात फ्राय येते. वाफ द्यायची आहे 2-3 मिनटं आणि मस्त अशी मोकळी सुटसुटीत मग आपली ही भेंडीची भाजी तयार होती. मी गॅस केलेला आहे बंद आणि इकडे बघू शकता भेंडीमध्ये अजिबात चिकटपणा नाही आहे, अजिबात लाळूसपणा नाही आहे आणि बटाटे अगदी नरम सॉफ्ट आपले झालेले आहेत आणि चमचमीत झणझणीत अशी मसालेदार बटाटा भेंडी म्हणजे मसाला भेंडी तयार झाली. थंड करून मी एका वाटीमध्ये काढून घेते. हे बघा असं गरमागरम अशी चटपटीत अशी भेंडी, आलू भेंडी बोलतो आपण याला. तर हे नक्की एकदा ट्राय करा. टिफिनसाठी ना खूप मस्त भाजी आहे, पोट भरून जेवतात तुम्ही, इतकी भारी भाजी लागते. पुरीसोबत किंवा चपाती रोटी भाकरीसोबत खूप चांगली लागते. आणि दाल राईस जर तुम्ही केला असाल ना तर त्याच्यासोबत तुम्ही तोंडी लावायला ही भाजी करू शकता. आणि मस्त भाजी आहे, टिफिनसाठी तर खूपच उत्तम भाजी आहे. सिंपल आहे, काही वेळ लागत नाही, काही जास्त मसाले लागत नाही. तर नक्की तुम्हाला एकदा ट्राय करा आवडले असेल तर. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण नक्की सांगा. हे बघा किती भारी वाटते, मस्त अशी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटले. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीचं. स्वस्त राहा, मस्त राहा आणि हेल्दी खा.